नमस्कार, पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी ज्वारीची भाकरी आज आपण बनवणार आहोत, अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने। ह्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण गरम पाणी किंवा उकळ असं काहीही करणार नाही, फक्त नॉर्मल साधं पाणी आणि ज्वारीचे पीठ बस। ज्वारी हे एक प्राचीन तृणधान्य आहे जे ग्लुटेन फ्री, फायबरयुक्त असते। ज्वारीच्या नियमित सेवनाने अनेक आरोग्य समस्या नियंत्रित राहतात, पचनास हलकी आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर। प्रथम एका परातीमध्ये आपण 2 वाट्या ज्वारीचे पीठ चाळणीनं चाळून घ्यायचं आहे। शक्यतो भाकरीसाठी ताजे दळून आणलेले पीठ वापरणं जास्त चांगलं। चाळल्यामुळे यातील ज्वारीचा कोंडा वेगळा होतो। आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालत पीठ चांगले मळून घ्यायचे आहे। ती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला सबस्क्राइब नक्की करा। या पिठाला जेवढे चांगले मळले जाईल तितकी ही भाकरी मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट होते। ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या कमी होतात, पोट साफ राहते आणि आरोग्य चांगले राहते। तसेच कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे लवकर भूक लागत नाही। ज्वारीची भाकरी खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते। आता आपल्याला भाकरी बनवण्यासाठी लागेल तितका पिठाचा गोळा घेऊन तो छान मळून घ्यायचा आहे। ज्वारी ही ग्लुटेन फ्री आहे। ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी असलेल्यांसाठी ज्वारीची भाकरी उत्तम पर्याय आहे। ती पचायला हलकी आणि आरामदायक असते। हातावरच या पिठाच्या गोळ्याला छान आकार देत तिला थापून घ्यायचं आहे। पोळपाटावर पुन्हा थोडे पीठ टाकून ही भाकरी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थापायला घ्यायची आहे। ती तुम्हाला हवी तशी पातळ थापून घ्यायची आहे। इकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, तो चांगला कडक तापला गेला पाहिजे। तवा कमी तापला तरी भाकरी चांगली होत नाही। आता आपला तवा कडक तापलेला आहे। आता ही भाकरी या तापलेल्या तव्यामध्ये अशा पद्धतीने टाकायची। या भाकरीचं पीठ लावलेली बाजू वर यायला पाहिजे। आता जी वर बाजू आहे त्या भाकरीच्या सर्व भागावर पाणी लावून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता हे जे पाणी भाकरीला लावलेलं आहे ते थोडंसं सुकत आलेलं दिसताच लगेच ही भाकरी तव्यामध्ये पलटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भाकरी पलटून घ्यायची आहे। ही बाजू चांगली खरपूस शेकली गेली पाहिजे। आता तिला पलटी मारून घेऊया। ही वापरलेले पीठ बरेच दिवसापूर्वीचे असेल तर यामध्ये गरम पाणी घालावे, म्हणजे पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी बनवताना तुकडे पडणार नाहीत। बघा किती छान टम फुगली आहे। अशी भाकरी झाली पाहिजे। भाकरी अशा पद्धतीने बनवणं खरं तर खूपच सोपं आहे। यासाठी पीठ चांगलं मळणं हा महत्त्वाचा भाग आहे। गरम गरम भाकरी कोणत्याही भाजीसोबत चविष्टच लागते। अशा साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। धन्यवाद।